नागपुर में आंगनवाड़ी सेविकाओं का आंदोलन 91वें दिन भी जारी है। प्रदर्शन के चलते जिले के आंगनवाड़ी केंद्रों में पढ़ने वाले बच्चों की शिक्षा प्रभावित हुई है। इस समस्या को देखते हुए सेविकाओं ने प्रदर्शन स्थल पर ही बच्चों को शिक्षा देने का निर्णय लिया है। बुधवार को जारी आंगनवाड़ी सेविकाओं के आंदोलन के बीच संविधान चौक पर धरने पर बैठी महिलाओं ने बच्चों की पढ़ाई लिखाई का भी जिम्मा उठाया। बड़ी संख्या में कम उम्र के बच्चों की संविधान चौक पर कक्षा लगाई गई है ताकि बच्चों की शिक्षा और उनकी देखभाल प्रभावित न हो। आपको बता दें कि बीते 1.5 महीने से आंगनवाड़ी सेविकाएं मानधन में वृद्धि, पेंशन समेत कई मांगों को लेकर राज्य भर में प्रदर्शन कर रही है। आम्ही शासनाला दाखवून देत आहोत की आम्ही आंदोलनात जरी असलो तरी आम्हाला आमच्या अंगणवाडीकडे आमचं दुर्लक्ष नाही, आमच्या लाभार्थ्याकडे दुर्लक्ष नाही। त्यांना आम्ही आरोग्य पोषण विषयक मार्गदर्शन मातांना करतो आणि मुलांनाही वर्ग घेतो। तर आज आमचा उद्देश आहे की मुलांना संविधान चौकात बोलवून त्यांचा वर्ग अंगणवाडी भरवित आहोत। आज 2 महिने व्हायला आलेत। 2 महिन्यापासून सरकारला ज्या मागण्या फोकस करतो आहे, तुम्हाला माहिती आहे वारंवार आम्ही सांगतो आहे की आम्हाला वेतन हवं, ग्रॅज्युएटी हवं आणि पेन्शन हवं, पण याच्याकडे सरकार बिलकुल बिनलक्ष केल्यासारखं डोळे झाक आमच्याकडे मागण्यांकडे अजिबात लक्ष देत नाही आहे। सरकारला वेटीस आणण्यासाठी आम्ही काल तुम्हाला माहिती आहे एवढ्या मोठ्या संख्येने हे जेल भरो झाले। आज सुद्धा 100% बायका या 2000 बायका या संविधान चौकामध्ये हजर असतात आणि सरकारला जेव्हा वारंवार विनंती करतोय आम्ही आणि सरकारला चर्चा करायला सुद्धा भाग पाडलेला आहे, पण ते सरकार आमच्याशी चर्चा करूनही तोडगा काढत नाही।